आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय का? हो येतोय ना मॅम. गुड इव्हिनिंग. सरासरीमध्ये येतात पहाचे प्रश्न. सरासरी दिली जाते आणि एकूण बेरीज काढायची असते किंवा एकूण बेरजेवरून सरासरी काढायची. एकमेकांवरून एकमेकांचं काय असेल ते उत्तर काढता येतं. सरासरीवरून बेरीज काढता येते, बेरजेवरून सरासरी पण काढता येते. बरं पाहता, तर चौघींच्या वयाची जर बेरीज केली तर ती 180 वर्ष आहे. आणि आपण तर इथे पाहिलं की आजी जेवढ्या वयांच्या आहेत तेवढ्याच वयाच्या आहेत तीन नाती. म्हणजे आता 180च्या अर्धे करा. 180च्या अर्धे किती होतात बरं? 180 भागिले 2. का 2 ने भाग द्यायचा? 90. कोणाला सांगता येईल बरं? 2नेच भाग किती का दिला आपण? कारण मॅडम 90 ही त्या तिघींची बेरीज व आजीचे वय 90. आजींचं नातींच्या वय 90 असेल तर एकट्या आजींचे काय? का घेतलं? समान काढायचं असेल तर दोन्ही भाग देतात. हो, आजींचं वय झालं 90 वर्ष आणि त्या तीन नातींचं जर वय विचारलं, एकूण वय विचारलं तिघींचं, तर ते किती असेल? 90. 90 आलं. 90 वर्ष. तीन नातींचं वय देखील 90. मी ते पण काय घेतलं? चार का घेतलं? आजी आणि तीन नाते किती व्यक्ती झाल्या एकूण? आजी आणि तीन नाती किती व्यक्ती झाल्या चार. एकूण? जेवढ्या चार. व्यक्ती झाल्या त्याने गुणायचं असतं. एकूण व्यक्ती. मग एकूण किती गुणलं म्हणून ते 4 झालं. समजलं का? 4 नाही ते 45. हो मॅम. 45 इथं दिली ना वयाची बेरीज. हे सगळं वयाची सरासरी दिली ना. हे 45 तिथे दिली त्यांनी. समजलं का? मॅडम तुम्ही शाळे. काय हो मॅम समजलं. वेगळं आहेत का तुमची पुस्तकं? हे समजलंय का मला सांगा सर्वांनी? हो मॅम. जॉनचा अगोदर घेऊया. जॉनचा प्रश्न जणांचा आणलेला आहे. चला आपण तो जॉन्सवाला घेऊ. मॅम 10वा प्रश्न येत आहे. खूप सोपा आहे तो घ्या ना. बर, आता तुम्ही म्हणता लगेच दोन्ही का भागलं? काय? दोन्ही का भागलं? दोन्ही भागायचं म्हणजे अर्धी करायची. त्या चौघींचं वय 180 निघालं. आलं लक्षात? मग 180च्या अर्धे किती होतात मला सांग बरं. 180च्या अर्धे किती होतात? 90. 90. मग कोणत्याही संख्येला जर 2ने भाग दिला तर अर्धी संख्या मिळत असते. जर 50ला 2ने भाग दिला तर किती उत्तर येईल? 50. 25. 25. 25. 10ला 2ने भागलं उत्तर किती आलं? 5. बरोबर. मग आजींचं वय जेवढं आहे तेवढंच वय आहे तीन नातींचं. का बरं? आजींचं वय आपण 90 काढलं 2 देऊन आणि तिन्ही हो नातींचं टीचर समजलं समजलं. आणि 90 180 समजलं का? हे समजलं का? हो. हे हो. बॅलन्स. हो. हा, हो. बॅलन्स झालं पाहिजे. बंद केलं दोघांनी. बरं, हा 10वा एकदम सोपा आहे. म्हणजे प्रश्न पण संपतील, एकच राहील बघ. स्वाती क्रांती मोठी आहे त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. तर स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे मॅम माईक बंद ठेवा आणि समजून घ्या, त्यानंतर तुमचा माईक ऑन केला जाईल. मग आता स्वाती आणि क्रांती हे समजून घ्या आणि नंतर मग तुमचा हँड रेस करा पृथ्वीराज. जर नाही समजलं तर मला सांगा नंतर. स्वाती आणि क्रांती. पहा, स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे जी लहान शक्यतो तिला आपण एक्स मानायचं. स्वातीचं वय होईल 1+8 आणि त्या दोघींच्या वयाची जर बेरीज केली तर ती होते 44 वर्ष. बर, आजचं तिचं वय काढून घ्यायचं आणि नंतर 8 वर्षापूर्वीचं वय काढायचंय. एक्स आणि एक्स असे हे 2 एक्स मिळाले. 2x+8 बरोबर 44. 2x बरोबर 44 वजा 8. 2x बरोबर 44 मधून जर आपण 8ला कमी केलं तर उरतात 36.
म्हणजेच एक्सची किंमत, इकडे थोडी जागा कमी म्हणून इथे लिहिते मी, एक्स बरोबर 36 गुणाकारातले 2 भागाकारामध्ये येतात, भागाकाराचं चिन्ह लिहून टाका किंवा या प्रकारे काटछाटमध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये लिहिला तरी चालतो. एक्स बरोबर बेक बे बे अठी 16 18 आलं. एक्स बरोबर 18 वय आलं, 18 वर्ष. म्हणजे एक्स कोण आहे? क्रांती. मग हे क्रांतीचं वय झालं. हे पुढे लिहिलं जात नाही इथे. इथे फक्त क्रांतीचा क्रा काढून घेऊयात आपण. हा, क्रांतीचं वय निघालं 18 वर्ष. पण काय विचारलंय त्या, तर स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं वय. आता क्रांतीच्या वयावरून आपण स्वातीचं वय काढू शकतो. कपडे आणणार पुढे. राजूला बोलू. हा, स्वातीचं वय आपण काढून घेऊया. स्वाती बरोबर एक्स अधिक 8 आहे. एक्स अधिक 8 म्हणजेच एक्स ची किंमत मिळाली 18. 18 अधिक 8, 18 आणि 8 यांची जर बेरीज केली तर 8 आणि 8 16. म्हणजे स्वातीचं आजचं वय, हे स्वातीचं आजचं वय आहे, आजचे वय स्वातीचं. पण आपल्याला वय काढायचंय 8 वर्षापूर्वीचं. मग 8 वर्षापूर्वी म्हणजे 26 वजा 18, सॉरी 8 करायचे. 26 वजा 8, 26 वजा 8 म्हणजेच 18 वर्ष. पर्याय क्रमांक 4. बरं, आता किती जणांना डाऊट आहे यामध्ये सांगा. मॅम मला नाही आहे. कोणाला नाही समजलं? समजलं मॅम. एक्स म्हणजे तुम्ही X म्हणजे तुम्ही मग आपण एक्स वाय कुठलंही एखादं पद घेऊ शकतो. मग आता एखाद्याचं वय माहित नसेल, काहीच माहित नसेल, तिथे आपण असं एखादं अक्षर घेऊ शकतो. एक्स घेऊ शकतो, वाय घेऊ शकतो. पण गणितामध्ये शक्यतो आपण एक्सच घेतो. एक्स आवडीचा आहे सर्वांचा. वाय घेतलं तरी काही चुकणार नाहीये, झेड घेतला तरी चुकणार नाही. आलं लक्षात तुम्हाला? काहीतरी मानावं लागतं. एक्स म्हणजे काय, कोण नसते फिक्स किंमत, आपण एक्स घेतो. समजलं? मॅम. आणि शक्यतो मी तुम्हाला जास्तीत जास्त एक्स टाळलंय पहा. जिथे एक्स घेण्याची गरज नाही ना तिथे नाहीच घेतले मी. पण एखाद्या उदाहरणामध्ये थोडस एक्स घेऊन एक इक्वेशन तयार करताय. गणितात एबीसीडी कोणी घातली? काय गणितामध्ये एबीसीडी कोणी घातली? ते आता विचारावं लागेल आर्यभट्टांनाच काय केलं, हो, किंवा सीव्ही रमणला विचारावं लागेल. जे काय आणखी वेगवेगळे तज्ज्ञ होते त्यांना विचारावं लागेल. हे असं एबीसीडी का आणलं बरं? एक तर गणित काय कमी होतं का, अंक काय कमी होते का, म्हणून एबीसीडी पण आणून ठेवली. आता हे मला पण माहित नाही कोणी आणून ठेवली. मला एवढे फक्त घालायची कशी आणि काढायची कशी एवढं माहितीये. एक्स ठेवायचे माहितीये, वाय ठेवायचा माहितीये. बरं, आता तुमचं एक उदाहरण राहिलं ते घेऊयात आपण. जॉन वालं एकच राहिलं ना, तेवढाच डाऊट राहिला ना फक्त? हो. हो. बर, पाहता त्याला जॉन, हा आला. हे मला वाटतं 2022 ला आहे. जॉन आणि अहमदचे 5 वर्षापूर्वीच वय, आणि हे मुद्दामून मी थोडस मागे ठेवलं. आता हे थोडेसे याहून सोपे प्रश्न होतात. ते काल परवा झालेलं उदाहरण. हे नेहमी नेहमी प्रश्नपत्रिकेतले प्रश्न हे जवळजवळ पाठ झालेले प्रश्न असतात पहा. आणि थोडस हा प्रश्न एक्स मानूनच होता. मागचं पुढचं अपूर्णांकामध्ये असं जर थोडंसं असेल तर त्यापूर्वी जर 2-4 सोपे प्रश्न झालेले असतील तर आणखी समजायला थोडस सोपं जातं. म्हणून मी मुद्दामून खरं तर हे शेवटी ठेवलं. आता तुम्हाला व्यवस्थित समजेल पार. आता बरेच प्रश्न झाले, जवळजवळ आपले किती प्रश्न होते, 9 का 10 प्रश्न होते, तेवढे झालेत. त्यानंतर 10. का म्हणजे तुम्हाला सहन होण्यासारखं आहे. एक्स वाय वाला हे एक्स का घातलं,
बरं, जॉन आणि अहमदचं 5 वर्षापूर्वीचं वय शरदच्या त्यावेळच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 व 1/4 पट असून जॉनचे त्यावेळचे वय 8 वर्ष असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? बरं, आता 5 वर्षापूर्वीचं जे काही शरदचं वय आहे तर ते आपण एक्स मानायचं. एक जणाचं वय पुन्हा इथं एक्स मानावंच लागणार आहे. म्हणून आपण कोणाचं मानायचंय? शरदचं. मॅम दुसऱ्या कोणाचं एक्स मानल्यावर चलतं? हा, चालतं ना, पण आपल्याला शरद सोपं जाईल ना. मग आपण शरदचं वय एक्स मानू. शरदचं वय एक्स मानू. बर, पण कारण आता शरदचंच एक्स का मानलं तर शरदच्या वयाबरोबर तुलना केलेली, मग आपल्याला तुलना करणाराच शक्यतो एक्स पाहिजे असतो. मग आपण एक्सच्या 1/3 पट, एक्सच्या 1/4 पट असं काढू शकतो ना. आता फिक्स वय कोणाचंच नाहीये म्हणून एक्स हा शरदला घेतला. मग शरदच्या वयाच्या, मग आता हे जे काय वय आहे 1/3 म्हणजे अनुक्रम आहे हा जॉन. मग जॉनचं वय जे आहे तर ते किती असेल? जॉन जॉन हा एक्सच्या म्हणजे शरदच्या वयाचा 1/3 पट, 1/3 पट आहे जॉन. मग हा जॉन आणि त्याबरोबर जॉनचं त्यावेळेचं वय जे आहे ते 8 वर्ष आहे. म्हणजे जेवढं हे आहे तेवढंच 8 वर्ष, म्हणजे या दोघांमध्ये मी बरोबरचं चिन्ह ठेवलं. एक्सच्या 1/3 म्हणजेच 8 आहेत. इथं जॉनचं वय दिलेलं आहे. बरं, आता आपण दुसरा कोण आहे? अहमद. अहमदचं सुद्धा वय इथे आपण काढून घेऊयात. अहमद बरोबर अहमदचं वय जे आहे एक्सच्या म्हणजे शरदच्या वयाच्या 1/4 पट, म्हणजे 1/4 पट. 1/4 पट असून जॉनचं त्या वयाचे वय 8 वर्ष असल्यास त्या तिघांच्या वयाचे 2 वर्षानंतरची, म्हणजे याचं काय असं फिक्स वय दिलेलं नाही. जसं की जॉनचं वय 8 वर्ष होतं तर अहमदचं इथे दिलेलं नाही. म्हणून आपण अहमदचं वय एक्स गुणिले 4 एवढं केलं. आज क्लास पर्यंत एवढा प्रश्न संपला की क्लास संपला. लास्ट वाला प्रश्न आहे आपला हा. हा लास्ट वाला आहे. हा लास्ट वाला एवढं एक्झाम्पल आहे आपलं, यानंतर नाहीये. आणि थोडंसं किचकट होतं समजायला म्हणूनच खरं तर. उत्तर येते. बर, अरे काढूयात ना उत्तर आपण, सोपा आहे प्रश्न. हा, बर, त्या तिघांच्या 2 वर्षापूर्वीच्या वर्षानंतरच्या वयाची किती वर्षे? बर, आता आपल्याला एक्सचं वय आपण एक जणाच्या वयावरून काढू शकतो. कोणाच्या वयावरून एक्सचं वय काढता येईल बरं? ज्याचं वय फिक्स माहिती असतं एक्सची किंमत काढता येते. म्हणजे वय तर फिक्स माहिती होतं. शरदचं कुठे माहिती आहे? जॉनचं माहिती आहे 8 वर्ष. मग जॉनच्या वयावरून काढता येईल का? हो. हा, हो मॅम. तर उत्तर 8 येतं म्हणून एक्स बरोबर 24. बरोबर 24 वर्ष हे शरदचं वय निघणार. मग 24 वय कोणाचं होणार? शरदचं वय होणार. बरं, आता आपण शरदचंच वय काढू. शरद. हो, शरदचं. त्यानंतर अहमद 24/4 6. मग 8 आणि 6 14. 24 आणि 14 38. अगदी बरोबर. आता आपण एक्स वरून म्हणजे आता यांचा जर गुणाकार केला असतात, एक्स आणि एक्सचा गुणाकार होतो. एक्स आणि एक म्हणजे झाले एक्सच्या छेदामध्ये 3 बरोबर 8. मग 8ची आता एक्सची जेव्हा किंमत काढायची असते तेव्हा एक्स बरोबर 8 भागाकारातला 3 गुणाकारामध्ये जातो आणि एक्स बरोबर 24 येतो. आणि 24 म्हणजे कोण आहे आपला? हा शरद झाला. शरदचं वय निघालं. शरदचं वय किती निघालं? 24 वर्ष फिक्स. 24. बरं, आता 24. अहमदचं वय काढून घेऊयात. जॉनचं मिळालं, शरदचं काढायचंय. बरं, आता अहमदचं वय म्हणजे आता अहमद जो आहे अहमद बरोबर म्हणजे 24च्या 1/4 अहमद आहे. 24चे 1/4 म्हणजे किती होतात? 4 एक 4. 6. हो, 6. 4 एक 4 आणि 4 सख 24 म्हणजे 6 झालं. बरोबर, 6 वर्ष. अहमदचं वय माहिती आता. अहमदचं वय किती आलं? 6 वर्ष. शरदचं वय 24 वर्ष. आता त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती असेल? आता तिघांच्या 2 वर्षानंतरच्या बरोबर पण
आता 8 वर्षापूर्वीचं दिलेलं होतं. आता एक थोडासा चार्टच तयार करावा लागेल आपल्याला. इथं थोडस मी लहान स्क्रीन करते. हा, आणि इथं आपण एक मिनिट, हा एक चार्ट तयार करून दाखवतो तुम्हाला कसा करणार तुम्ही. थोडीशी जागा लागेल आपल्याला, कारण मागचं पुढचं आणि नंतरचं वय दाखवायचंय आपल्याला. बरं, पहा आता काय करावं लागेल. जॉन, आपण तिघे जण आहेत ना, तिघांची नावं घेतली. जॉन, दुसरा आहे अहमद आणि तिसरा आहे शरद. बर, 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी त्यांचं आज सवय म्हणजे समज डिटेल तुम्हाला समजेल आज. आणि आता 2 वर्षानंतर, 2 नंतर, आता इथे हा आपला चार्ट. घातले की पुस्तक नीट उचलत जाईल. लिहून घ्या. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. लिहून घ्या. थोडासा वेळ लागला तरी चालेल. बरं, पाहता जॉनचं 5 काय ते तुम्ही वर्षापूर्वीचं वय हे 8 वर्ष होतं. म्हणजे आज तो किती वर्षांचा असेल? 8 अधिक 5 करावे लागतील. 8 अधिक 5 13 वर्ष आहे. 13 हा जॉन 2 वर्षानंतर 13 आता इथे मला 2 अधिक कशाला करायचे आणलं? आहे. म्हणजे तो होईल 15. मॅम, 13 अधिक 2 15. दाखवा ना. अहमद जो आहे 5 वर्षापूर्वी, तो 6 वर्ष. आज जे काही वय काढलेले आपण ते सर्व 5 वर्षापूर्वींचे आहे. मग 5 वर्षापूर्वी 6 वर्षांचा होता. आज तो किती वयाचा झाला? 6 अधिक 5 म्हणजे तो 11 वर्षांचा. आणखी 2 वर्षांनी तो 13 वर्षांचा होईल. बरं, आता शरद 5 वर्षांपूर्वी तो 24 वर्षांचा होता. आणि आता आज तो 24 अधिक 5 आहे. 24 अधिक 5 म्हणजे त्याचं वय आहे आज 29 वर्ष. आणि तो 2 वर्षानंतर 31 वर्षांचा होईल. आपल्याला कोणाचं वय पाहिजे होतं? तिघांच्या वयाची बेरीज ना? तिघांच्या वयाची बेरीज किती वर्ष? हो. बर, करा मग. तिघांच्या वयाची बेरीज किती आली? 15 अधिक 5 59 9. 1 आणि 1 2, 2 आणि 5, 59 वर्ष आली. पहा बरं, आपण पर्यायामध्ये आहेत का? 59 आहेत का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3. हो. मॅम, मी 5 वर्षापूर्वीचे पण वय नव्हते काढले, आजचे पण नव्हते काढले आणि 2 वर्ष नंतरचे पण नव्हते काढले. बरं, मी आता समजलं का तुम्हाला? मी प्रश्न शेवटी का ठेवला हा समजला का तुम्हाला? हो आता समजलं का? सुरुवातीलाच घेतला असता तर तुम्हाला पुढचे प्रश्न पाहण्याची इच्छा झाली असती का? अगोदरच लिहून झाले असते बरेच जण. अगोदरच बऱ्याच जणांनी मीटिंग लिहू केली असती. हे खरं आहे का सांगा? झालं असतं का असं? समजलाय ना सर्वांना प्रश्न? हो बरं, स्क्रीनशॉट काढून घ्या. कसा मॅम, मी लिहून घेतले आहे. घ्या, नाही तर व्यवस्थित लिहून घ्या. ओके. काढते ना तर हे प्रश्न जो आहे तो थोडासा तुमच्या वयाच्या मानाने कठीणच आहे. पण आता काठिण्य पातळी खरोखरच वाढली. प्रश्नांची काठिण्य पातळी म्हणजे अगोदरच्या प्रश्नपत्रिकांनी नंतर थोडंसं कठीणपणा वाढलेलंच आहे. आपल्याला त्याच दृष्टीने अभ्यास करावा लागेल. चला, थांबूयात आपण. बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट. लिंक कर आता. लिंक करा मेसेज. गुड नाईट मॅम. करना गुड नाईट. आमच्या